चला गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो आता मुंबई आणि विशाखाकडे आलो. आता आम्ही चाललो घरी. उतारा डायरेक्ट स्लिप आम्हाला नाही इथून उतारा पाहिजे. आमचे जावई बाप्पू आले घ्यायसाठी. डायरेक्ट जातो इथून. एखादी स्टेप करून घे तुझी. छान. दे ना फुल दे ना. आमच्या एंट्री साठी फुल दे ना. चला द्या फुल दे. स्वागत वेलकम. इकडे बघा. घेऊन गेले ना. मला घेऊन काढला. साडीसाठी बरोबर बोला होता फोन. चला आमचा झालेला एक चहा. काय होते तर साजरा जवळ बिचारी तब्येत करावायची. टनाटन माणूस धष्टपुष्ट. बाय बाय पाहुणे. कांदा कांदा दिला ना. डब्बा दिला का कांदा तो. कधी कधी असं 2-3 कांदे डब्बा नाही राहत. नाही अशी नाही करत विशाखा. अशी विशाखा करू. किती कोणी बोलतात. बारीक काय झालं कांदे खाऊ बारीक. कांदे खाऊ खूप बारीक. असं होऊच नाही शकत. माझी पोरगी अशी करतच नाही. जेवण चांगलं बनवते. मग जेवण तर एक नंबर बनवते. पण कधी कधीच कधी कधी. चला या लवकर वाट पाहून आलो. बाय. या लवकर. कांदा तर ठेवा आतमध्ये. ऊन लागत ना म्हणून कांदा ठेवायचं. तो काळा बोक्या काय करू राहिला तिथं. तो इथलाच आहे. मस्त आम्ही जेवण आलो. गरम गरम कढी मसाला डाळ. आहा भाजी पोळी. आम्ही तर कांदा करू राहिले रे बुवा. आणि गरम गरम पोळ्या देऊन राहिली आम्हाला. येऊ बाई जेव. चला तर आम्ही केली आता भरपूर प्रॅक्टिस. कशी झाली प्रॅक्टिस पूर्वा. चांगली झाली. मी बिमार. हे बिमार. हे नाही. हे टनाटून आहे. बम नाचती की. खूप मज्जा येणार आहे. आम्ही मस्त प्रॅक्टिस केली. आता आपण कशाची प्रॅक्टिस काय प्रॅक्टिस तुम्हाला माहीतच पडणार आहे लवकर. तर त्याच्या पहिले तुम्ही आता माझ्या रेल्वेतला अनुभव आहे का. आम्ही शालीमारनं आलो रेल्वेत. तर आमच्या सोबत झुरळांनी तिकटा काढल्या होत्या. एक नाही मी त्याच्यात 10 झुरळ मारले. आणि त्या हो मारले अक्षरशः. माहित आहे त्या अटेंडंट आले. त्याला एक एक्स्ट्रा मॅच चादर मागितली. नहीं बोले जितने पैसेंजर है बोले उतने ही वो आए बोले चादर और ब्लैंकेट. मैं मतलब ये झुरड़ क्या फिर तुमने ये झुरड़ क्या बोले टिकट खरीद के आए क्या अंदर. क्या करना बोले वो स्प्रे अभी मारूंगा तो आप सो नहीं पाएंगे. मैंने बोला मिलती भाई उधर मारा बोले स्प्रे बोले हमारा वो डोक्सा दुख रहा. हो काही विचारू नका तुम्ही. इधर डोक्सा नहीं तो ज्यादा भेजे बोलते. हाँ मेडिसिन ते इले द्या लागेल गोडी. माझीच्यात गोडी आहे. तर अशी गोष्ट आहे. मस्त पाऊस येऊन राहिला. मुंबई पावसातच आहे का हो. पूर्ण पाऊस आहे. त्याच्यात आम्हाला आता बोललो ना तिथं आम्ही मारणार आहोत तीर. पण ते तरी बरं झालं तुम्ही सकाळी आले तेव्हा नव्हतं. काही सकाळी आलो तेव्हा पाऊस नव्हता. बरोबर. येऊ दिलं तुम्हाला चांगलं येऊ दिलं. घरापर्यंत येऊ दिलं. मग चालू झाला. फ्रेश होऊ दिलं. मग पाऊस आला. आम्ही आता केली दन्ना रप्प प्रॅक्टिस.
तरी अशी अजून मोकळी प्रॅक्टिस झाली नाही, मोकळी स्पेस थोडासा लहान असल्यामुळे. आता आम्ही करू, आता पाहू, आता आम्ही कुठेतरी जाणार नाही तर नाही जाणार माहीत पडणार आणि प्रॅक्टिस करणार. मला तर लय काही पाठांतर करायचं पण माझ्या गेली जीवार नाही येऊन झालं. म्हणजे मेन म्हणजे की नाही, मी अशी विचारायला नाही, थकून नाही मी कसं घेईन काय. तर असो, चला आता पाहू पुढे काय होणार आहे. नाही तर चला आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, मी, पूर्वा, विशाखा आणि आता आम्ही चाललो कुठे, आम्ही कुठेतरी, ते सरप्राईज आहे. आता आम्ही चाललो एका ठिकाणी, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे ना. तुझी पहिली भेट आहे ना, तिची पण पहिली भेट आहे. आता माझी भेटीच भेटी आहे. चला आता आपण जाऊ तिथे. पाय पाहिजे नाही बरोबर तिला घेतलं म्हणतात. बस रुका दो यहाँ पे. चलो बस थांबूया. आम्ही आता म्हणजे हा जो व्लॉग आहे माझा, हा व्लॉगचा एंड असा होता की आम्ही किरणताई सुतवणे, तुम्हाला माहिती आहे किरणताई ॲक्ट्रेस, त्यांच्या घरी आलो होतो, त्यांच्या फ्लॅटमध्ये आलो होतो. मी पूर्ण शूट केला 3-4 मिनिटाचा, पण तो शूट झाला नाही कारण मी कॅमेऱ्याची बटन दाबली नाही. एक्साइटमेंटमध्ये ते राहून गेली. तर आम्ही किरणताईकडे आलो, ताईंनी आम्ही खूप गोष्टी केल्या. त्यानंतर ताईंनी स्वयंपाक केला, नंतर आम्ही जेवण केलं का गं, आणि सगळ्यांचं जेवण केलं त्यांनी, आणि मग आम्ही झोपून गेलो. पण आता तुम्हाला याच्यासाठी मी सांगून राहिली कारण तो शूट जो केलेला आहे तो काहीच झालेला नाही. एंट्रीचा छान 3 मिनिटाचा होता, नंतर केला नाही मी, पण एंट्रीचा इंट्रोडक्शनचा होता तो केला नाही. तो तुम्हाला किरणताईच्याच फॅमिली कपल डायरीज या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीचा जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये सगळंच पाहायला मिळणार आहे, पण तो व्लॉग तुम्हाला 1-1.5 महिन्यानंतर पाहायला मिळणार कारण त्या व्लॉगमध्ये खूप सरप्राईज असल्यामुळे. तर असं होतं, तर आम्ही किरणताईकडे आलेलो आहो आता, कारण हिच्या घराजवळच आम्हाला जे प्लेस आहे ते जवळ होतं. ते म्हणे माझ्याचकडे आहे म्हणे रश्मी, कारण तुला दगदग होणार नाही, माझ्याकडे यामुळे तुम्ही सगळेजण दुसऱ्या दिवशी तुमच्या स्पॉटवर तुम्हाला जिथे जायचं जा, मी पण सोबत येईल म्हणे तुमच्यासोबत. तर मग आम्ही नाहीच म्हटलं तर ताईला नाही, पण ताईने खूप रिक्वेस्ट केली, अगं ये गं, मला माहिती आहे खूप प्रॉब्लेम होईल, खूप म्हणजे तुला प्रॉब्लेम होईल म्हणे खूप, आणि म्हणजे खूप काही गोष्टी सांगितलं ताईंनी खूप म्हणजे खूप माझं म्हटलं. तर मग शेवटी आम्ही 3 जणी आणि विशाखाचे हस्बंड म्हणजे आमचे जावई आणि माझे हस्बंड, आम्ही 5 जण, माझी जावई लागते ते आणि जिजू लागते, तर त्यांची इथे गेलो आणि खूप छान त्यांनी आमचं स्वागत वगैरे केलं, छान जेवण केलं आम्ही आणि झोपी गेलो. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.